बातमी अँटालिया स्फोटक प्रकरणासंदर्भातली आणि मनसुख हिरेन प्रकरणासंदर्भातली आहे। या दोन्ही प्रकरणामध्ये आरोप निश्चिती झालेली आहे आणि सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्यासह 10 आरोपींवर ही आरोप निश्चिती करण्यात आलेली आहे कोर्टाकडून। तर तब्बल 5 वर्षांनंतर मुंबई सत्र न्यायालयाने हा मोठा निकाल या प्रकरणासंदर्भात दिलेला आहे। UAPA आणि विविध कलमांच्या अंतर्गत आरोप निश्चिती झालेली आहे। सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्यासह आणखी 10 आरोपींवर आणि बहुचर्चित या खटल्याच्या सुनावणीचा मार्ग आता त्याच्यामुळे मोकळा झालाय। तर अँटालिया स्फोटक प्रकरणामध्ये आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह 10 आरोपींच्या विरोधात अखेर आरोप निश्चिती करण्यात आली आहे। तर तब्बल 5 वर्षांनंतर मुंबई सत्र न्यायालयाने बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेतील विविध कलमांच्या अंतर्गत या प्रकरणांमध्ये आरोप निश्चिती झालेली आहे। नंदकिशोर आमच्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी। नंदकिशोर, काय अपडेट्स? अत्यंत मोठा निर्णय आणि आता या प्रकरणाच्या तपासाचाही मार्ग मोकळा। नक्कीच खरं तर आरोप निश्चिती जी आहे ती झालेली आहे आणि या प्रकरणात जे आहे ते आता चौकशी आणि न्यायालयीन खटला जो आहे तो खरं तर सुरू होईल। अँटिलिया स्फोटक प्रकरणात खरं तर मनसुख हिरेन हत्या प्रकरणी बडतर्फ जे पोलीस अधिकारी आहेत सचिन वाझे, ते एन्काउंटर स्पेशलिस्ट खरं तर आहे प्रदीप शर्मा यांच्यासह अन्य आरोपींविरोधात ही आरोप निश्चिती जी आहे ती करण्यात आलेली आहे। जवळपास 5 वर्ष आहेत ते 5 वर्षाच्या या काळानंतर खरं तर मुंबई सत्र न्यायालयाने हे संपूर्ण आरोप जे आहेत ते निश्चित केलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे खटल्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे। आता खटल्याची पुढची तारीख पडली त्यानुसार संपूर्ण प्रकरणावरती जो खटला आहे तो सुरू होईल। एकूण जवळपास 10 आरोपींविरोधात हा संपूर्ण बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक आणि भारतीय दंडविधान असे वेगवेगळे कायद्याअंतर्गत जे आहे ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत की त्याच पद्धतीने चौकशी जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। अँटिलियाच्या बाहेर खरंतर स्फोटक जी आहे ती ठेवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्याच्यानंतर जो बनाव आहे तो करण्यात आलेला होता। त्याच्यानंतर जे एन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत प्रदीप शर्मा ते सुद्धा खरंतर बडतर्फ आहे, त्यांच्यावरती सुद्धा जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण या प्रकरणात एक इनोवा होती, ती इनोवा गाडी सुद्धा जी आहे ती पुन्हा एकदा जी आहे ते पोलिसांच्या स्वाधीन जी आहे ती NI कोर्टाने सुद्धा केलेली आहे। त्यामुळे आज या 2 महत्त्वाच्या अपडेट आहेत याच प्रकरणातला। एक तर संपूर्ण आरोप निश्चिती जी आहेत ती झालेली आहेत की या आरोपामध्ये जी इनोवा कार होती ती सुद्धा कोर्टाने मुंबई पोलिसांना परत दिलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद नंदकिशोर या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाची बातमी अँटालिया स्फोटक प्रकरणामध्ये आणि मनसुख हिरेन प्रकरणामध्ये आरोप निश्चिती झालेली आहे।